आपलं सौभाग्य, आपलं कुंकू, आपला जोडीदार, आपलं कुटुंब एवढंच या जगामध्ये विश्व आहे का? तर नाही. या विश्वातील, या श्वासातील जोपर्यंत प्रत्येक गोष्टीला जिवंतपणा आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये शाश्वत चिरंतन मूल्य टिकून आहे, तोपर्यंतच आपलं सौभाग्य आहे, आपला जोडीदार आहे, आपलं कुटुंब आहे. आणि मग वडासारख्या महावृक्षाची आपण पूजा करत असताना, त्याच्याकडे आशीर्वाद मागत असताना, त्याच्याकडे मागणं मागत असताना आपण फक्त आपला स्वार्थ मागतोय का? आपण फक्त आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद मागतोय का? याचा विचार करा. जोपर्यंत विश्वव्यापक विचार आणि विश्वव्यापक कल्पना जगाच्या कल्याणाची भाकणूक आणि अपेक्षा आपल्या मनात उतरत नाही, तोपर्यंत कुठलाही ईश्वर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ शकत नाही, भरभरून प्रेम देऊ शकत नाही आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकत नाही. कारण या सृष्टीला, या ईश्वराला, या विश्वातील प्रत्येक घटकाला जोपर्यंत तुम्ही त्याच्यासारखे होत नाही, जोपर्यंत त्याच्यासारखे तुम्ही व्यापक होत नाही, तोपर्यंत तो तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि तोपर्यंत तो तुम्हाला सामावून देखील घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपले सण आणि उत्सव हे आपल्याला फक्त आनंद देण्यासाठी नाही, तर त्या आनंदातून जगाच्या कल्याणाचं कर्म करण्याची ती वेळ आहे. कर्म करण्यासाठी, सत्कार्य करण्यासाठीचा तो क्षण आहे. तो क्षण आपण सन्मार्गी लावला पाहिजे आणि त्यातून चांगलं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून या वटपौर्णिमेला आपण एक वृक्ष लावावा, त्याचं जतन करावं आणि या सृष्टीला तो अर्पण करावा. कारण त्याच्यामुळेच आपला श्वास चालू आहे, त्याच्यामुळेच या पृथ्वीतलावरती, या विश्वावरती हवेसारखा एक प्राणवायू प्रत्येक जीवापर्यंत पोहोचत आहे आणि तो शुद्ध राहावा, पवित्र राहावा, यासाठी आपण हा सण, हा उत्सव साजरा करू, प्रत्येक जीवाला आनंद देऊ, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आपण ठरवलं तर आपल्या छोट्याशा त्यागातून, छोट्याशा रकमेतून एक वृक्षाचं रोप निश्चितपणे येऊ शकतं. कारण अनेक व्यर्थ गोष्टीवरती आपण खर्च करतो. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी देखील आपल्या कमाईतला थोडासा वाटा आपण जर लावला, तर त्यामधून एक परमानंद आपल्याला मिळू शकेल, आपल्या कुटुंबाला, आपल्याला चांगली हवा मिळू शकेल आणि हे पर्यावरण, ही सृष्टी वर्षानुवर्ष, लाखो वर्ष आहे तशी राहील. धन्यवाद.